शक्तीपीठाच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. शक्तीपीठात आपलं नोटिफिकेशन निघालेलं आहे, पण प्रत्येक तालुक्यामध्ये किती जमीन जाते आणि किती शेतकऱ्यांची त्याला बाधित होते त्याच्याबद्दलचं काय आणि तुमची भूमिका. बरोबर. पहिलं तर माझं म्हणणं असं आहे की ह्या देशामध्ये स्वातंत्र्याच्या आधी ब्रिटिशांनी केलेली आणि स्वातंत्र्यानंतर त्यावेळेच्या गव्हर्नमेंटने केलेली विकास कामं कुठलीही काढली, कोयना धरणापासून सुरुवात करूया ते आता समृद्धी मार्गापर्यंत, जमिनी गेल्याशिवाय काही नवीन निर्माण होत नाही. आणि ते जमिनी जाऊन त्यांना त्याचं कॉम्पेन्सेशन मिळणं, कोयनासारख्या ठिकाणी त्यांच्या वेगळी गावं वसवणं हे केल्यानंतर जो मूळ प्रोजेक्ट पूर्ण होतो त्यातून तर लाखो करोडो लोकांना फायदा होतो. आज समृद्धी मार्गाला इतकाच विरोध झाला, पण समृद्धी मार्ग पूर्ण झाल्यामुळे नागपूरहून निघालेला माणूस 8व्या तासाला आज मुंबईला पोचतो आहे. त्यातून शेतकऱ्यांचा होणारा फायदा, लोकांचा वेळ वाचणं, डिझेल वाचणं, पेट्रोल वाचणं, अशा सगळ्या गोष्टी केल्या तर रस्ते आता आपला पेठ ते सांगली 2 किलोमीटरसाठी लोकांनी अडवून ठेवलं. जो दिवसातून 10 वेळा जाईल त्याला मी तो मागेल ते बक्षीस देईन अशी स्थिती आली. पण नाहीच ना, आता त्याला लागला मार्गी विषय. आणि त्यामुळे कुठलाही शक्तीपीठ मार्ग असू देत किंवा समृद्धी असू देत किंवा पुरंदर एअरपोर्ट असू देत, तर पुरंदर एअरपोर्टला असाच विरोध होता. 14 ते 19 ते पूर्ण नाही झालं, 19 ते 22 साईट बदलण्याचा प्रयत्न झाला, 22 नंतर मात्र सगळ्या परवानग्या मिळाल्या. आता 1,61,00,000 रुपये एकरला पैसे मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या, समृद्धीमध्ये शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या. तसं 1-2 दिवसामध्ये कुठल्या गावातून हा जातो आहे, कोणाकोणाच्या शेती किती त्याच्यातून जाणार आहेत, म्हणजे क्षेत्र जाणार आहे, आणि ह्याला बरा रेट जर सरकार देऊ शकेल त्याची स्पष्टता येईल ना, तर मला असं वाटतं की याचा विरोध संपेल. पण थेट स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांपासून, स्वर्गीय वसंतदादा पाटलांपासून, शंकरराव चव्हाणांपासून ते विलासराव देशमुखांपासून काहीतरी त्यांनी घेतलं म्हणूनच काहीतरी करता आलं ना. असं दरवेळेला उठून विरोध करून कसं झालं. हे म्हणा तुम्ही की जर अलाइनमेंट सायंटिफिक करा, हे म्हणा तुम्ही कॉम्पेन्सेशन चांगलं द्या, हे म्हणा तुम्ही आता पुरंदरला त्यांनी 12.5% डेव्हलप प्लॉट द्यायचे म्हटले, म्हणजे एका बाजूने पैसेही देणार. आता मला सांगा, नवी मुंबई झाली असती का हो सिडकोने त्या जागा ॲक्वायर केल्या नसतं. आता 3री मुंबई होते, त्या 3ऱ्या मुंबईला शेतकऱ्यांनी जागा घेणार की नाही घेणार. आणि त्यामुळे मला असं वाटतं की शेतकरी त्याचं पीक त्याच्यावर पोट चालतं हे जसं आहे तसं त्या जागी उभ्या राहिलेल्या नवीन प्रकल्पामुळे हजारो लाखो लोकांचं धरणं रस्ते होऊन फायदा होत असतो. मग शेतकऱ्याने काय मांडणी केली पाहिजे, तर माझं तुम्ही उत्पन्नाचं साधन काढून घेते, मला बरा अमाऊंट रेट द्या. पुरंदरमध्ये खूप दिवस झिकझिक चालली, 1,61,00,000 एकर म्हटल्यानंतर जो तो म्हणाला माझी घ्या. आणि आता माझी परवा कलेक्टरने चर्चा झाली की त्यांना मूळ जागा जी हवी होती त्यातून 1/4 कमी झाली. आणि आता मुद्दा असा आहे की मग आता एवढा चांगला रेट मिळाला तर आमची का घेत नाही. त्यामुळे शक्तीपीठ मार्गाला विरोध करणाऱ्यांनी त्यांना वर्षानुवर्ष मंत्री राहिल्यानंतरही पेठ ते सांगली रस्ता काही करता आला नव्हता. आणि त्या मानाने अटल सेतूपासून परवाच्या मिसिंग लिंकपासून डोळे आपले अक्षरशः आश्चर्याने थक्क होतात. असे प्रश्न उभे कसे राहणार. अटल सेतू झाला, लोकांच्या जमिनी नाही, मिसिंग लिंक झाली, त्या भागामध्ये सुद्धा खंडाळ्याच्या आतून आपण काढला तर काही जण तर सफर झालेच ना. आता मला मिसिंग लिंकमध्ये जायला बरं वाटतं. तसं शक्तीपीठ मार्ग एका कल्पनेने आपण केला की आपली सगळी जी ती कनेक्ट व्हावी. तर त्याच्यात देवाभाऊ नावाने टिंगल जेवाळी व्यक्ती स्वातंत्र्य आहे, भाषण स्वातंत्र्य आहे. आम्ही पण बोलायला लागलो तर फारच प्रॉब्लेम होतो. काही लादला बी तर जात नाही. जर तुम्हाला काही निर्माण करायचं असेल तर काही घालवायलाच लागणार. त्यात तुमचा विचार केला पाहिजे. मग ही अलाइनमेंट अशी घेतली ना तर माझी जमीन वाचेल, करूया ना. रेट बरा द्या, मग आम्ही त्याचा धंदा करू, 4 पैसे कमवू, करूया ना. पण झाला कुठली अलाइनमेंट झाली की उरत सुरू. मग कोणाच्या मग ते काही कामदार नाही. सरकार सामान्य नागरिकाला एखादी गोष्ट कन्व्हिन्स केल्याशिवाय पुढे जाणार नाही. त्यामुळे आता जी अलाइनमेंट आली आहे त्याचा अभ्यास कलेक्टर महोदय करत आहेत. त्यातली जी अस्पष्टता आहे ती मी स्वतः मुंबईमध्ये स्पष्टता करून घेतो. आणि मग गाववाईज आपण सांगू की बा एवढंच क्षेत्र तुमचं जात आहे, एवढं कशाला भाऊ करताय, तर माझं जास्त जात आहे, चल मग अलाइनमेंट बदलता येईल का, असा सगळा विचार करू. शेतकऱ्यांवर अन्याय करणारं हे सरकार नाही. शेतकऱ्यांचा कळवळा असणाऱ्यांनी त्या काळामध्ये जी विमानं, रस्ते, धरणं बांधली त्यात काय शेतकऱ्यांची जागा न घेता आकाशात बांधली काय. उठसूट आपलं टीका टिप्पणी करणार, पण ठीक आहे, अधिकार आहेत.